ऑन, ओव्हर, अबाउ. फरक पाहूया, डिफरन्स. ऑन म्हणजे वर. द बुक इज ऑन द टेबल. द बुक इज ऑन द टेबल. पुस्तक टेबलवर आहे. द कॅट इज सिटिंग ऑन द सोफा. द कॅट इज सिटिंग ऑन द सोफा. मांजर सोफ्यावर बसलं आहे. आता या दोन्ही वाक्यात पुस्तक म्हणा किंवा मांजर म्हणा, दुसरा जो पृष्ठभाग आहे त्याला चिकटलेलं आहे. जेव्हा एकमेकांवर गोष्टी चिकटलेल्या असतात त्यावेळेला आपण ऑन वापरतो. ओव्हर कधी वापरायचं, तर जेव्हा दोन गोष्टींमध्ये काही अंतर असतं, पण एक गोष्ट दुसऱ्या गोष्टीला झाकते, थोड्याफार प्रमाणात ती झाकते, पण त्यांच्यात अंतर असतं. फॉर एक्झाम्पल, द ब्रिज इज ओव्हर द रिव्हर. द ब्रिज इज ओव्हर द रिव्हर. रिव्हर म्हणजे नदी आणि ब्रिज म्हणजे पूल. नदीवर पूल आहे. अजून एक उदाहरण पाहूया. द एरोप्लेन इज फ्लाइंग ओव्हर द सिटी. द एरोप्लेन इज फ्लाइंग ओव्हर द सिटी. विमान, सिटी म्हणजे शहर, शहरावरून उडत आहे. आता या दोन्ही ठिकाणी ब्रिज जो आहे तो नदी आणि ब्रिज यांच्यात अंतर आहे, आणि विमान आणि सिटी म्हणजे शहरात सुद्धा अंतर आहे, पण मुवमेंट सुद्धा आहे. मुवमेंट आहे म्हणजे हालचाल आहे विमान असताना. आता अबाउ, अबाउ कधी वापरणार, तर अंतर तर आहे पण त्याच्यात हालचाल नाहीये, किंवा एखाद्या गोष्टीने दुसऱ्या गोष्टीला झाकलंय असंही असेल, असंही नाहीये. असं असताना आपण अबाउ वापरतो. फॉर एक्झाम्पल, द टेम्परेचर इज अबाउ 30 डिग्री सेल्सिअस. द टेम्परेचर इज अबाउ 30 डिग्री सेल्सिअस. अजून एक उदाहरण आपण पाहू शकतो. द पेंटिंग इज अबाउ द बेड. द पेंटिंग इज अबाउ द बेड. आता या दोन्ही उदाहरणात पहिलं उदाहरण जे मी म्हटलं की टेम्परेचर, तिथे तर कशाच्या वर काही असं असण्याचा संबंध नाही, तिथे आपण अबाउ वापरलं वर आहे म्हणताना. आणि दुसऱ्या उदाहरणात पेंटिंग हे बेडला लागलेलं नाहीये, त्याच्यात अंतर आहे, पण पेंटिंगमुळे बेड झाकला पण जात नाहीये. असं असताना सुद्धा आपण अबाउ